सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन जलदुर्ग आहेत. एक आहे सिंधुदुर्ग किल्ला आणि दुसरा आहे विजयदुर्ग. तर विजयदुर्ग म्हणजेच विजय प्राप्त करणारे दुर्ग म्हणजे किल्ला. तर आज आपण विजयदुर्गाबद्दल जाणून घेऊ. तर विजयदुर्ग या किल्ल्याचे क्षेत्रफळ हे 17 एकरमध्ये आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशहाकडून हा किल्ला 1653मध्ये ताब्यात घेतला होता आणि आपलं स्वराज्य या किल्ल्यामध्ये स्थापन केलं. आणि या किल्ल्याची निर्मिती करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी एक काळजी घेतली होती, ती म्हणजे अशी की जलदुर्गाच्या बाहेर म्हणजेच समुद्रामध्ये 122 फूट लांबीची संरक्षक भिंत बांधली होती आणि त्याची रुंदी ही 7 फूट होती. यामागे कारण असं होतं की जर परकीयांची आक्रमणं झालीच आणि त्यांची जहाजं जर तटबंदी त्या संरक्षक भिंतीपर्यंत आली तर संरक्षक भिंतीला आदळून ती बोटी तिथेच त्याला नुकसान होऊन त्यापासून किल्ल्याचं संरक्षण होईल यामागची ती भूमिका होती. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी अशा प्रकारे 122 फूट लांबीची भिंत ही समुद्रामध्ये बांधलेली आहे. त्यामुळे हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा किल्ला आणि सुरक्षित असा किल्ला मानला जातो. आणि ह्या किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी कणकवलीमधून आपण बसने किंवा ॲटोने आपण या ठिकाणी येऊ शकतो. तसेच या ठिकाणी येण्यासाठी इतरही वाहनांचा आपण वापर करू शकतो. अशाच माझ्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.